नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल अक्की राईट्स मध्ये. तर आता मी बाहेर पडलोय. आता टाइम होतोय 5:30 वाजता आहेत. मी जस्ट चाललोय, काम आहे माझं छोटस. तर निघालोय जरा घाटकोपर ईस्टच्या साईडला. आय होप की ट्रॅफिक नसावं, कारण की आज संडे आहे तर सगळे मार्केटमध्ये येतात शॉपिंग वगैरे करायला. तर गाईज, मी आज खूप महत्वाचा विषय डिस्कस करणार आहे. तर रिक्वेस्ट करेल, प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा मित्रांनो, आणि गॅरंटी देतो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेल, कारण की मी जी चर्चा करणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, आपल्या मनामध्ये खूप वेळा असा विचार आला असेल की लोकांच्या भीतीमुळे, म्हणजे लोक काय म्हणतील ह्यामुळे आपण काही सुरू नाही करत. जसं आता तुम्हाला युट्यूब चॅनल उघडायचं आहे, ओपन करायचं आहे, किंवा काही तुम्हाला स्किल शिकायची आहे, बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर अर्ध तर आपण लोक काय म्हणतील ह्यामुळे आपण स्टार्ट पण नाही करत. आपल्याला मनात ही भीती असते की लोक काय म्हणतील, आपल्या युट्यूब चॅनल वरती व्ह्यूज कसे येणार, मित्र हसतील. तर त्यामध्ये आपण लोकांचा आधी विचार करतो आणि मग स्वतःचा विचार करतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी जेव्हा कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं होतं तर माझ्या पण मनामध्ये खूप विचार यायचे की लोक काय रिॲक्ट करतील, कोण सपोर्ट करणार की नाही करणार, मित्र असतील, आजूबाजूवाले काय विचार करतील. कारण की मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जे आज सक्सेसफुल कंटेंट क्रिएटर्स आहेत, मोठे मोठे युट्यूब वरती, तुम्हाला माहितीच असेल, बरीच जण आहेत. सौरभ जोशी ब्लॉग्स आहेत, त्याचा काही स्ट्रगल बघा तुम्ही, त्यांनी कुठून स्टार्ट केलेलं. आणि त्यांनी पण ते फेस केलंच असेल ना त्याच्या टायमामध्ये, की जेव्हा त्यांनी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं होतं तेव्हा त्यांनी पण फेस केलंच असेल हे सगळं. पण फरक इतकाच आहे मित्रांनो, त्यांनी स्टार्ट केले आणि ते पुढे निघून पण गेले, आणि आपण फक्त विचार करत बसलोय. तर तो सर्वात मोठा डिफरन्स आहे मित्रांनो, तो लक्षात ठेवा. आणि आजकाल मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, सोशल मीडियामुळे खूप कंपॅरिझन वाढलेलं आहे. आपण आपली तुलना मोठे क्रिएटर्स बरोबर करतो. आता कोणता क्रिएटर आहे ज्याचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत, तर आपण ते बघतो, आणि त्याचा जो स्ट्रगल आहे इतक्या वर्षांचा, आपण ते नाही बघत, आणि आपण हळूहळू त्याचं कंपॅरिझन आपल्या बरोबर करतो. तर मित्रांनो, ही सर्वात मोठी चूक आहे. कारण की जसं आपण त्यांच्याबरोबर कंपॅरिझन करायला सुरुवात केली ना, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे ना मित्रांनो, तो खूप कमी होतो, आणि तिथून जी नेगेटिव्हिटी स्टार्ट होते आपल्या माइंड मध्ये, मग आपण ते जे स्टार्ट केलं आहे ना मित्रांनो, ते आपण कम्प्लीट नाही करू शकत. तर मित्रांनो, असं खरं बघायला गेलं ना, तर की लोक आपल्या विषयी एवढं इम्पॉर्टन्स देत नाही, आणि त्यांना काय घेणं देणं नाही आपल्याशी. तर मित्रांनो, त्यांचं कसं आहे, तुला युट्यूब चालू करायचंय तर कर, नाही तर नको करूस. बिझनेस स्टार्ट करायचंय तर कर, नाही तर नको करूस. युट्यूब स्टार्ट करायचंय, ब्लॉग बनवायचे करायचे तर कर, नाही तर नको करूस. तर त्यांचं असं आहे मित्रांनो. तर त्यामुळे आपण विचार नाही करायचा की लोक काय म्हणतील. कारण की तुम्ही जेव्हा एका वर्षानंतर थिंक कराल की मी स्टार्ट नाही केलं, तर त्याचा खूप रिग्रेट होईल तुम्हाला मित्रांनो. कारण त्या एका वर्षामध्ये तुमचं प्रोग्रेस होऊ शकतं, तुमचे स्किल अपडेट होऊ शकतात. जर तुम्ही व्लॉगिंग करताय, युट्यूब करताय, ऍटलिस्ट 100% मधून तुम्ही 50% तर अचीव्ह करालच ना मित्रांनो. तर तो खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो. तर ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी काहीतरी करायला हवं मित्रांनो.
स्वतःचे डिसिजन्स घेणे, स्वतःवर अपग्रेड करणे, आपण किती आपली पर्सनॅलिटी स्ट्रॉंग बनवू शकतो लोकांचा विचार न करता. तर मित्रांनो, ते सर्वात महत्वाचं आहे. स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतः डिसिजन मेकर व्हा मित्रांनो. ते खूप महत्वाचं आहे आजच्या टाइमच्या हिशोबाने. ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही केलं ना मित्रांनो, तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट बघाल. तर मित्रांनो, हे मी मोटिवेशनच्या माध्यमातून नाही बोलत आहे, जस्ट एक माझ्या मनात आलं म्हणून मी तुम्हाला बोललो. शॉर्टकट आहे मित्रांनो, रिस्क वरती ट्राय करा, कारण की पोलीस असू शकतात तिथे. तर मित्रांनो, हेच मी म्हणतोय की हे मी मोटिवेशनच्या हिशोबाने नाही म्हणत आहे, हे माझ्या मनात आलं तर मी बोललो. की कोणतीही गोष्ट आपण स्टार्ट करतो, लोकांचा खूप विचार करतो की लोक काय म्हणतील, हसतील आपल्यावरती. तर मित्रांनो, घाबरू नका, सुरुवात करा. कारण की तुम्हाला सुरुवात जेव्हा आपण नाही करत ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही की काय होणार आहे पुढे, कसं होणार आहे. तर सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि थोडा टाइम तुम्ही त्यासोबत घालवला ना, आंटी काय मध्येच रिक्षा थांबवणार आहे का रोडच्या, काय आंटी. तर मित्रांनो, तर तुम्ही कोणती अशी गोष्ट आहे मला हे सांगा कमेंट मध्ये की लोकांच्या भीतीमुळे तुम्ही स्टार्ट केली नाहीये. तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अरे क्या बीच में खड़े रहेगा अभी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा होता कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. हेल्मेट घाला, सेफ रायडिंग करा.